फोन विसरून आली. कोणताच नाही विसरला भाभी. खुर्ची आहे का कसं देणार आहे दिली आणायला आणि तसंच विसरून आली तिथं ना. 140 किती झाले सगळे टोटल सांगा ना. चला लय घाई गडबड असती सकाळ सकाळ. 540 आणि 540 आली पळतच घेऊन आली बाई. 80 झालं डोकं आलं माझं. सुट्टी आहे का चल चल लवकर. नानीला म्हणायचं 100 रुपये तास नानीने पहिले तर 100 20 रुपये जायला की इकडं सकाळी आले नाही कुठं पैसे वाटप चालू झाले. मला 400 रुपये मागे आता 400 मागे द्यायचे काय बघा ती कोणाकडे भेटल्या. हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईनं दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर चला कशा आहात तुम्ही. मी मस्त आणि मजेत आहे. तुम्ही पण मस्त आणि मजेत असताल. तर चला आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू. फोन विसरून आली. कोणताच नाही विसरला भाभी. तुमचे किती ना का पैसे किती दिले किती दिले सांगा खुर्ची ठेवला. आता 2 तास वर भाभी, खुर्ची आहे का कसं देणार आहे नानी दिली आणायला तुला फोन लावत होती 70 म्हणली काय आणि तसंच विसरून आली तिथं ना. 140 किती झाले सगळे टोटल सांगा ना. चला लय घाई गडबड असती सकाळ सकाळ. 540 आणि 540 आली पळतच घेऊन आली बाई. 80 झालं डोकं आलं माझं. सुट्टी आहे का चल चल लवकर. नानीला म्हणायचं 100 रुपये तास नानीने पहिले तर 100 20 रुपये जायला की इकडं सकाळी आले नाही कुठं पैसे वाटप चालू झाले. मला 400 रुपये मागे आता 400 मागे द्यायचे काय बघा ती कोणाकडे भेटल्या. घ्या बसून. चला इथं नाही उतरायचं आपल्याला. मला काय माहिती काय मी काही इथं आले काय बाबा. तू खाली उतरून परत वर आली का. मग काय करता आता इथं नाही म्हणले ते म्हणतात काय बंगल्यात कांदे लावायचे का मग जायचे आता दुसरे तुम्हाला काय चहा प्यायला जायचं होतं का त्यांच्या घरी. पण ते नाही पाचते सकाळ सकाळच्या त्याला माणूस की नाही काय ए, तसं नाही म्हणा. माणूस की असती सगळ्यांना ते रोपात गाई गाई गेले असते आहे ना का. रोपात गेले असते आहे ना का. अगं रोपी फुटता गेले असते घरी कोण नसन त्यांच्या. हाय आव एक बाई कोणतरी हा पण तिला नसन माहिती. पाहुणी बिवणी असन. काय नको जाऊ द्या कुणी असते. चला उतरा पटापटा आणि रपा रपा लावून कांदे हिचे मावशीचे हे करायचे ना. कांदे भरायचे ना मावशी कोण्या भरच्या. चला पटापट आवरून घ्या. छायताई उतरा चला. तर बघा पहिलं रुवा बघून घ्या. सगळ्यांची घाई रुवा बघायला. बाया खुश झाल्या रुवा भारी म्हणल्या. तर उक्त म्हणल्यावर आम्ही पिसाळ्यावानीच कांदे लावले आणि मग कांदे लावून झाल्यावर आलो इकडं कांदे भरायला. तर आम्ही दुपारीच कांदे आमचे लावून झाले बघा. आणि कांदे लागवड झाल्यावर थोडेसं मालकाने थोडी किरकिर घातली. तर जाऊ द्या मरू द्या. प्रत्येक मालक असाच असतो. थोडंफार किरकिर घालतोच. पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांचं तेवढं लावून दिलं. आणि मग घरी आलो आणि मावशीचे कांदे भरून घेतले. कारण मावशीचे कांदे पण भरायचेच होते म्हणून आम्ही सकाळी थोडं लवकरच गेलो होतो. तर चला बघा इकडं खायचं काम चालू आहे आणि भाजी पण बनवायचं काम चालू आहे खपूचं. तर आज काय मेनू आहे. तर आज डाळ भात आहे. इकडं डाळ शिजवली आणि तिकडं भात पण आहे. आणि ह्या मिरच्या हे केल्यात. तर मिरच्या आपल्याला तळायच्या आहेत. आणि इकडं बॉबी पण तळून झाल्यात माझ्या बघा इकडं. तर आता मी हे तळून घेते. तर आज ठोक म्हणली मी वरण करते. हा टाक. तर असं आहे बघा. जी ठोकू आता स्वयंपाक शिकायला लागली. देणू टाकू छडूक होईल. जिरी मोहरी टाकली का. तर असं आहे. तिला नाही हवंच खरं स्वयंपाक बनवायचा बी. इकडं पापड हे पण खाती बॉबी.
तर असं आहे. तर ह्या बॉबी तळल्या का मला माझ्या लहानपणीची आठवण येते. आम्ही ही एक बॉबी 25 पैशाला भेटायची तवा. आम्ही ही 25 पैशाची, पण ही आता छोटी आहे, ती मोठं राहायचं बॉबी. आणि लय खायचो आम्ही. आणि 5 बोटांमध्ये भरायचं. आता मी मग म्हणलं 5 बोटांमध्ये म्हणजे गुतावा, पण ते बोटांमध्ये बसतच नाही, कारण माझे बोट झाले आता मोठे. तेव्हा मी होते लहान, त्याच्यामुळे ते बरोबर बसत होते. आणि ती बॉबी थोडे मोठे होते, हे थोडेसे बारीक आहेत, त्याच्यामुळं ते काय बोटामध्ये बसतच नाही. म्हणलं होतं असं बोटामध्ये टाकून खूप छान लागत दिसत. आणि चकू घालून बघ ती बोटामध्ये. नाही बसणार. ते पहिले मोठाले होते आमच्या टायमाला, बॉबी मोठाले होते. असं आता डाळ टाकायची, ती त्याच्यात थोडंसं पाणी टाक आणि डाळ टाक. डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ते पार शिजली ना, अशी लई कोरडी झाली, मग थोडंसं पाणी टाक त्याच्यामध्ये. तर चला, इकडं माझी कढई वायाला चालली. मी घेते आता मिरच्या तळून. तर आलो, कांदे लावायला गेलो होतो, तिथं अर्धा एकर लावले. तिकडून आल्यावरती मावशीचे कांदे भरले. तर मावशीच्या गोण्या आम्ही भरल्या जवळजवळ 33-34 गोण्या झाल्या. आणि त्या दिवशी भरल्या होत्या त्यांनी 33-34. तर आणि काही म्हणजे असं भोगरं खराब असं सगळं धरून त्यांच्या सगळ्या किती 80 गोण्यापर्यंत गेलं बघा. सगळं 80 गोणी झाली त्यांची सगळी. तर मग भरून झाल्यावर घरी आले, कपडे राहिले होते, कपडे धुवून झाले, भांडे घासून झाले. चकोनी दिवस भरले राडा करून ठेवला होता भांड्यांचा पाळा. तिला लय कंटाळा येतो भांडे घासायचा. तर मग भांडे पण घासले. आणि मग म्हणलं चला डाळ भाताचं लावून घ्या. डाळ भाताचं लावून घेतलं. आणि म्हणलं छोकू म्हणली बॉबी तळा. तर बॉबी पण तळून झाल्या मग. आणि तिने वरणाला फोडणी दिली मग. तर मग म्हणलं चला आता ह्या मिरच्या तळू. मागच्या रविवारी आणल्या होत्या, त्या अजून संपल्याच नव्हत्या, तळल्याच नव्हत्या, एकदाच तळल्या होत्या. परत म्हणलं चला आता तळून घ्यावा, खायला होत्या. परत आता काल पण आणल्या काही. म्हणलं चला आता ह्या आज तळू, त्या परत नंतर तळू, कारण आम्हाला अशा तळलेल्या मिरच्या सगळ्यांना लय आवडत्या. म्हणून मग ह्या मी दर रविवारी आणतच असतो बघा. आणि लय भारी लागत त्या खायला. अशा मस्त, अशा छान मस्त पिठामध्ये लय भारी लागत. आज आम्ही जिथं लागवड करायला गेलो त्यांनी थोडी किरकिर घातली. कसं आहे सांगा, त्यात एक आणि तरी त्यात एक असं आहे. आम्ही इकडे धरली होती 1.5 एकरची लागवड, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला आमची तेवढी 1 एकर आहे, आम्ही थोडे पैसे जादा देऊ, थोडं कमी भरलं तरी पण आम्ही एकरचे पैसे देऊ. पण त्यांनी नाठाळशी आली. असं झालं. कारण कसे आता सगळेच शेतकरी सारखे नसतात. आम्ही काय बसतो का हो, किती काम करतो, पण असं असतं. आता काय सगळेच सारखे असतात असं पण नसतं, नाही का. चला जाऊ द्या, ज्याच्या बुद्धीला जसं पटतं ते तसं करतं असं. तर मग आता उद्या आम्ही जाणार आहे म्हसण्याला जाणार आहे. तिकडे उद्या आमची लागवड. आता उद्या आम्ही तिकडे जाणार आहे, उद्या सकाळचं लवकर जाणार आहे. तिथं पण 1.25 एकर असं काहीतरी आहे. त्यांनी सांगताना सांगितलं 1.25 एकर, पण जास्त असणार आहे. कारण की माणूस सांगत तेवढं नसतं, जास्त असतं. असं असतं, नुसतं घेतलं का मग असंच असतं. पण आता काय आम्ही काय ते बीप नाही आमच्या का, आम्ही काय मोजून नाही घेत. असं बघू आता, घेऊ मोजूनच उद्याच्याला. कारण लोक खरं नाही बोलत असं आहे. आम्ही एवढं जीव तोडून हे करतो, आम्ही पाणी प्यायला बसत नाही का पुढं, थोडं याला सुद्धा जात नाही बाथरूम तिथं, मला काहीच नाही. आणि पण लोक काय असं आहे, आता आम्ही पण शेतकरीच आहेत, पण लोक नाही समजून घेत, असं असतं. चला, तुम्हाला काय वाटलं त्याच्यावर मला सांगा. असं आहे, शेतकऱ्याचं जीवनच असं असते. जाऊ द्या. तर चला, चकूचे पप्पा गेलेले दूध काढायला. आज उशीर झाला त्यांना. आला असेल बघ, कारण गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती. मग ती गावात गेली, गाडी सर्व्हिसिंग टाकलेली घेऊन आले. आणि मग त्याच्यामुळे त्यांना टाइम झाला. औषध मारायला गेले होते कांद्याला. लय थंडी बघा, सगळी शेकात. तर तुमच्याकडे आहे का थंडी, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला
चला तर या सगळेजण जेवायला. आम्ही बसलो आता जेवायला. आजी बाबा येतात तोपर्यंत वाढून ठेवले. तोवर छोकूचे पप्पा लागले जेवायला. है की ना. दादा पण आलाय जेवायला आता. चल ना. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.